तर भावांनो, आपण आलेलो आहे सांगली कुपवाड MIDC मध्ये स्टार्च पावडर, कॉर्न स्टार्च ही पावडर लोड करण्यासाठी. ही पावडर एक्सपोर्टला जाते मुंबई पनवेलला, तिथून हा माल एक्सपोर्ट होतो. कॉर्न स्टार्च ही स्टार्च पावडर बाहेर मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट केली जाते सह्याद्री स्टार्च या कंपनीतून. तर आज आपण ती लोड करणार आहोत, त्यासाठी लोडिंग चालू आहे. तर चला आपण पाहूया कशी लोड चालू आहे. तर भावांनो, ही आहे कंपनी स्टारची. इथे पावडर तयार झालेलं हे गोडाऊन आहे. पावडर पूर्ण थप्पी मारून ठेवलेली आहे हमाल्यांनी. तर हा आपल्याला माल आता उचलून मुंबईसाठी रवाना करायचा आहे. तर चला भावांनो, आपण दाखवतो तुम्हाला कोणत्या प्रकारे आपली गाडी कशी लोडिंग चालू आहे. तर भावांनो, ही आपली गाडी अशा प्रकारे चालू आहे लोडिंग करायला. हे हमाल्यांचं काम इथे इझी आहे, कारण इथे असा हा पट्टा असल्यामुळे हमाल्यांना वर्कर्सला खूप मोठा फायदा होतो. त्यामुळे कामाचा लोड यांना कमी येतो. नाहीतर पूर्ण गाडी भरायची म्हटली की नाही खूप वेळ पण जातो असा हाताने हे करायला. बेल्ट असल्यामुळे फायदेशीर ठरतं. तर भावांनो, आपली गाडी झालेली आहे भरून. आपण निघालेलो होतो तोपर्यंत टायरचा जरा प्रॉब्लेम झालेला होता. आपल्या टायरमधली हवा गेलेली होती, म्हणून म्हटलं इथेच हवा मारून निघूया आता पुढच्या प्रवासाला. तर फायनली भावांनो, आपण निघालेलो आहे सांगलीमधून आपला प्रवास सुरू होतोय आज. तर म्हटलं जाऊया आता. काय वाजून गेलेले होते, 9 वाजलेले होते. आपल्याला हवा वगैरे मारेपर्यंत टाइम झालेला होता, म्हणून म्हटलं आता एका रस्त्याने सरळ सुटूया. तर भावांनो, आपण जेवण वगैरे करून निघालेलो होतो. आपली कराडमध्ये एंट्री झालेली आहे. हा बघा, हा फ्लायओव्हरचं काम अजूनपर्यंत तर चालू आहे. आता बघूया पूर्ण कधी होतोय. म्हटलं कराडमध्ये पण जरा आपण थोडीफार दाखवूया कशी कंडिशन आहे कराडची सध्या. तरी बऱ्यापैकी काम झालेलं आहे, थोडंफार राहिलेलं आहे कराडमधलं काम. नाहीतर 90% काम हे पूर्ण झालेलं आहे कराडमधलं. तर भावांनो, रात्रीचे 3 वाजलेले आहेत. आपण आहे आता एक्सप्रेसला बोगद्यामध्ये आहे एक्सप्रेसच्या. आपल्याला असं पण आता वैताग आलेला होता गाडी चढून, पूर्ण जागरण पण झालेलं होतं. तरी पण म्हटलं जाऊया आता. पोचल्याशिवाय तरी काय पर्याय नाही आपल्याला. तिथे सकाळी आपल्याला गाडी पोचवायचीच होती. तर भावांनो, फायनली आपण आलेलो आहे आपल्या पनवेलमध्ये यार्डामध्ये. आपण पोचलेलो आहे 6 वाजता. तर आपण तिथून 8:30 वाजता निघालेलो. इथे आपल्याला यायला 6 वाजलेले आहेत भावांनो. तर आपण थोडीशी आता रेस्ट घेऊया, कारण मला पण झोप येत होती. त्यासाठी थोडं रेस्ट घेणं गरजेचं आहे. तर भावांनो, चला आपण भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये.